ठरलं तर मग या मालिकेचा चपराट प्रोमो आउट झालेला आहे. प्रेक्षकांनो, मालिका टोटली आता मात्र एकदम पुढे सरकणार आहे. मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. मालिका जवळजवळ 1.5 वर्षाचा गॅप घेत आहे. आता या येत्या 1-2 महिन्यामध्ये मालिकेचा हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे सावलीने आता 2 ट्विन्सला जन्म दिलेला आहे आणि आता सावली अर्जुन आई बाबा झालीत. पण त्याचबरोबर एक दुःखद गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि ही दुःखद गोष्ट म्हणजे आता या सिरियलमधून एक्झिट झालेली आहे. ती म्हणजे आपल्या लाडक्या कल्पनाची. आणि ते कशामुळे झालंय हे सगळं कारस्थान करण्यामागे आता इकडे प्रियाने काय खेळी खेळले. पण एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे सावलीच्या बाळांची एंट्री आणि एक वाईट गोष्ट घडली ती म्हणजे प्रतिमाची एंट्री. काय नक्की प्रोमो आउट झालाय किंवा काय नक्की या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे सगळं सविस्तर प्रेक्षकांनो मालिका लिप घेत आहे. आणि आता सायली अर्जुनकडून बाळाची मागणी होत आहे आणि दोघांनी मनावरती घेतलेलं आहे. पण आता प्रियाने इकडे कारस्थानं करत सायली आणि अर्जुन यांना ह्या सुखापासून लांब ठेवण्यासाठी आता मात्र अनेक कुटकारस्थानं केलीत. सायलीला काही हे दे म्हणा ते दे म्हणा, पण नियती इतकी स्ट्रॉंग आहे की सायलीवरती कशाचा काहीही परिणाम झालेला नाहीये. आणि त्याच कारणामुळे आता इकडे छान घरात आनंदाचं वातावरण आहे. सगळ्यांना गुड न्यूज सांगण्यासाठी सायली अर्जुनने बोलवलेलं आहे आणि त्यानंतर सायली अर्जुन सगळ्यांच्या समोर उभे आहेत आणि सगळ्यांना सांगत आहेत की आम्ही तुम्हाला जे काही आज सांगणार आहोत ती गोष्ट खूपच छान आहे. आमच्या आयुष्यात खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायचं. येत्या 1 वर्षामध्ये या घरामध्ये सुभेदारांचा वारस येणार आहे अशी सावलीने छानपैकी घोषणा केलेली आहे. आणि त्यानंतर आनंदाचा पारा तर कुणाचाच उरलेला नाहीये. सगळेजण आनंदाने फक्त उड्या मारायला लागलेले आहेत. आणि आता याच गोष्टीमुळे इकडे आता घाबरलेली आहे ती म्हणजे प्रिया. आणि त्याच वेळेला कल्पनाने आता अनाउन्समेंट केलेली आहे की या घरामध्ये सायली अर्जुनचं एकदा का बाळ आलं ना की या घराची सगळी प्रॉपर्टी पैसा अडका हे सगळं त्याच्या नावावरती होणार. मग काय प्रिया गप्प बसणार का? प्रिया या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आपण हे सगळं त्यांच्या नावावरती होऊ द्यायचं नाहीये. या गोष्टीसाठी आता खूप मोठे प्रयत्न करणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्याच वेळेला इकडे आता जबरदस्त प्रोमो असा आउट झालेला आहे की इकडे सायली आणि अर्जुन यांचे आता म्हणजे सायलीचे 9 महिने पुरते भरलेले आहेत. सायलीला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेला सायलीला ॲडमिट केले अर्जुन तिच्या बाजूला उभा आहे आणि तो तिला सांगतोय तू बिलकुल चिंता करू नको, काहीही झालं तरी सगळं व्यवस्थित होणार आहे. देव या वेळेला आपल्यासोबत सगळं ठीक करणार असं म्हणत तो तिला समजवतोय. बरं आता सायली सांगते तुम्ही सुद्धा काहीच काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे याची मला चिंता आहे, काळजी आहे, मला खात्री आहे. आणि डॉक्टरांनी थोडंसं कॉम्प्लिकेशन सांगितले त्यामुळे जरा अर्जुन अस्वस्थ आहे आणि तो सांगतोय काहीही झालं ना तरी सुद्धा या कॉम्प्लिकेशन्सला सुद्धा आता मी हरवणार आहे आणि आपल्याला या सगळ्यांना आता आनंदी वातावरणात द्यायचं आहे असं तो आपलं बोलतोय. हे सगळं दोघांचं बोलणं चालू असतं. सायलीला ज्या वेळेला ॲडमिट करण्यात आले तेव्हा आता कल्पनाने इकडे वकिलांना बोलवून घेतलेलं आहे कारण तिला या प्रियावरती बिलकुल भरोसा नाही आहे. सगळी प्रॉपर्टी अर्जुन सायलीच्या बाळाच्या नावावरती करायची आहे जेणेकरून या घराचा वारस हा तो फक्त एकटाच राहील असं तिचं म्हणणं आहे. पण त्याच वेळेला प्रियाने डाव साधलाय आणि मुद्दाम कल्पनाचा एक छोटासा अपघात घडवून आणलेला आहे प्रेक्षकांनो. आणि कल्पनाचा हा अपघात घडवून तिला आता खूप त्रास देण्याचा तिचा हेतू आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी कल्पनाला खरं सांगायचं तर आता तिचा मारण्याचा डाव आहे. इकडे सायली अर्जुनला म्हणजे सायलीला ॲडमिट केले, इकडे कल्पनाचा खूप मोठा अपघात झालाय, कल्पना खाली पडले. इकडे कल्पनाला आता मात्र मारण्याचा जबरदस्त प्लॅन चालू आहे. कल्पना पडले पण ती ठीक होती, पण ठीक असलेल्या कल्पनाला प्रियाने आता मात्र संपवण्याचा घाट घातलाय. इकडे सायलीची डिलिव्हरी झाली पण इकडे कुणीच नाहीये म्हणून
सायली खूप अस्वस्थ झाले. काय झालं अर्जुन सर, कुणीच मला भेटायला सुद्धा का आलेलं नाहीये, असं काय घडलंय असं ती म्हणतीये. त्यावरती अर्जुन सांगतोय, काही नाही सायली, तू नको चिंता करूस. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुझ्या सोबत आहे. आता अर्जुनला फोन आलाय की कल्पनाचा एक छोटासा अपघात झालाय, पण काही चिंता नाहीये, तू सायलीकडे थांब, आम्ही सगळे आहोत. पण त्याच वेळेला अर्जुनने विचार केलाय, ठीक आहे सायलीला मी काही सांगत नाहीये, कारण सायलीने छान 2 गोड बाळांना जन्म दिलाय आणि या सगळ्यामध्ये तिची तब्येत थोडी डाऊन झालेली आहे आणि त्याच कारणामुळे अर्जुन सायलीला काही सांगत नाहीये. आणि सायली सतत विचारायचा प्रयत्न करते आहे, सांगा ना अर्जुन सर, सांगा ना अर्जुन सर, काय झालं आहे, घरी सगळं ठीक आहे ना, सगळेच जण इथे कुणी नाहीये म्हणून मला जरा चिंता वाटली, बस बाकी काही नाही. यावरती अर्जुन सांगतो, बिलकुल नाहीये, सगळे सुखरूप आहेत. आणि सायली अर्जुनला 2 छान मुली झालेल्या आहेत. प्रेक्षकांनो, मालिका आता खूप मोठा लीप घेणार आहे आणि आता सायली अर्जुनच्या या 2 मुलीच आता इकडे प्रिया खतरनाक बदला घेताना आपल्याला दिसणार आहेत. कारण त्यांच्या जन्माच्या वेळेला कल्पनाचा आता मात्र जीव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण कल्पनाचा जीव घेण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी सायली अर्जुन यांच्या आयुष्यात आनंद आलेला आहे. पण त्यातून सुद्धा कल्पना वाचणारच आहे, कारण आता सायली अर्जुनची जी बाळं या जगामध्ये आलेली आहेत तीच बाळं आता कल्पनाचा जीव वाचवणार आहेत. कसा काय सायली अर्जुनच्या 2 बाळांच्या जन्मानंतर मालिकेमध्ये कसे टर्निंग पॉईंट येणार आहेत, काय घडणार आहे, असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत ट्यून राहा. असेच अपकमिंग अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.